अशा कोणत्या 7 ब्रा आहेत ज्या प्रत्येकीच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हव्यात असं मला वाटतं? हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर ज्या 7-8 ज्या ब्रास तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्याच कंपन्यांच्या तुम्ही विकत घ्यायला पाहिजेत असं अजिबात नाही. तशा पद्धतीच्या मात्र नक्की विकत घ्यायला पाहिजेत तुम्हाला खिशाला परवडणाऱ्या अशा कोणत्याही अफोर्डेबल ब्रँड्समधून. मला जर काही उदाहरणं मिळाली तर डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा. मी सगळ्याच्या लिंक्स तुम्हाला देते. पण समजा मला नाही मिळाले तरी सुद्धा लोकल शॉपमधून, अजिओमधून, Amazon फॅशनमधून, नायका फॅशनमधून आणि मिंत्रावरती सुद्धा, H&M मध्ये सुद्धा अशा 6-7 ठिकाणं आहेत तिथे अशा पद्धतीच्या सगळ्या ब्रास तुम्हाला अफोर्डेबल रेंजमध्ये नक्की विकत घेता येतील. नंबर 1 लाउंज ब्रा. अतिशय फॅन्सी नाव दिलेलं आहे. मार्क्स अँड स्पेन्सरची ही लाउंज ब्रा आहे. थोडक्यात घरी घालायची ब्रा. घरामध्ये आपल्याला कम्फर्टेबल व्हायचं असतं. आपण अतिशय साधे सुधे जुनाट कपडे घालतो, कधी तर गाऊन वरती असतो, टी शर्ट्स वरती असतो, नाईट ड्रेसेस असतात आणि वेस्टर्न असू दे, इंडियन असू दे, साड्या असू दे, काही असू दे, त्याच्यावरती जाणारी ब्रा अतिशय सुंदर ब्रा आहे. त्याचं कारण सांगते. नंबर 1 कारण याला अंडर बस्ट जो पट्टा आहे तो सगळ्यात कमाल आहे. खूप लोकांना माहिती नसतं. लोकांना वाटतं स्ट्रॅप्स म्हणजे कम्फर्टेबल ब्रा, जाडच्या जाड स्ट्रॅप घेतली म्हणजे छान सपोर्ट. नाही, खरा ब्राचा बस्ट लाईनला जो सपोर्ट असतो तो असतो आपल्या अंडर बस्ट मधून. म्हणूनच आपल्या हाडाचं छातीचं माप करेक्ट येणं खूप गरजेचं असतं जेव्हा आपण ब्रा विकत घ्यायला जातो. मी ब्राचं माप कसं ओळखायचं, ब्रेशियर्स विकत घेताना तुम्ही काय काय काळजी घ्यावी याचा एक वेगळा व्हिडिओ केलेला आहे. तो खूप जुना पण तरी सुद्धा परफेक्ट व्हिडिओ आहे. अजूनही त्याचे सगळे पॉइंट्स लागू होतात. तो नक्की बघा असं मी सांगेन हा व्हिडिओ बघितल्यानंतर. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे याला 3 हुक्स आहेत. 3 हुक्स जेव्हा असतात तेव्हा मोठा पट्टा असतो आणि हुक अजिबात टोचत नाहीत कारण याच्यावरून सगळीकडे कापडाचं छान आवरण आहे. त्याच्यामुळे हे घालून तुम्ही गाढ झोपू शकता, बाळाबरोबर खेळू शकता, घरातली कामं करू शकता. आता याचा स्ट्रॅप हा परफेक्ट आहे. खूप बारीक नाही आणि खूप जाड्या रुतणारा नाहीये, पण तरी सुद्धा याला सपोर्ट खूप छान आहे. चौथी मला आणखी आवडणारी गोष्ट या ब्रामधली आणि ती म्हणजे याच्यातलं पॅडिंग बाहेर येत नाही. जनरली घरातल्या ब्रा किंवा क्रॉपटॉप सारख्या कम्फर्टेबल ब्रा घरात घालायचे असं म्हटलं ना की लगेचच त्याच्या पॅड्स रिमूव्ह होणारे येतात कारण ते स्वस्त असतं. कधी पण आत घाला काढा वगैरे असं आपल्याला वाटतं. मलाही पूर्वी असं वाटायचं. मी पण अशा पद्धतीच्या असंख्य ब्रास विकत घेऊन त्याच्यावरती पैसे खर्च केलेले आहेत. माझे पैसे वाया गेलेले आहेत. पण अजिबात तसं न करता तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही 1000 वेळा ते काढू शकत नाही आणि वॉशिंग मशीनमध्ये टाकू शकत नाही किंवा धुवायला घेऊ शकत नाही आणि मग परत ते आत घालणं. त्या सारख्या सारख्या काढून काढून ते जे पॅड्स असतात, राऊंड पॅड्स असतील किंवा वेगळ्या शेपचे असतील, ते खराब होतात. नंतर तर त्या होलमधून, त्या स्टिचिंग मधून ते आत जात नाहीत आणि ते पॅड्स हरवले की त्या ब्रा चक्क फेकून द्याव्या लागतात. पैसे सगळे वाया जातात. त्याच्यामुळेच यालाच पॅडिंग अप्रतिम कम्फर्टेबल अटॅच आहे. रिमूव्हेबल पॅडिंग नाहीये. आणि एक महत्वाचा मुद्दा मी पुढच्या पॉइंटमध्ये सांगणारच आहे. तो कोणता, कशा पद्धतीचे रंग घ्यावे आणि कशा पद्धतीचे रंग घेऊ नये. म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. नंबर 2 टी शर्ट ब्रा. कोणत्याही कंपनीची तुम्ही घेऊ शकता. महागच घ्यायची गरज नाही. पण विकत घेताना काय बघायचं नक्की सांगते. ही आहे ला सेन्सा ब्रँडची आणि ही ब्रा 8 वर्षांपूर्वी घेतलेली ही ब्रा आहे. त्याची वायर जशीच्या तशी आहे, त्याचं सॉफ्ट पॅडिंग जसंच्या तसं आहे, त्याचा स्मूथनेस, त्याचं कापड, त्याच्या हुक्स, स्ट्रॅप्स सगळं जसंच्या तसं आहे. त्याचं कारणच असं तेव्हा सुद्धा चांगल्या ब्राजमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं प्रचंड गरजेचं असतं. तरी सुद्धा त्याचे अफोर्डेबल काही ऑप्शन्स असतील तर मी लिंक्स देते. इथे तुम्हाला चित्र पण दाखवते. टी शर्ट ब्रा नावाचा काय प्रकार असतो सांगते. जेव्हा तुम्हाला खूप सॉफ्ट टेक्स्चरचं, खूप स्मूथ असं पातळ असा कपडा तुमच्या अंगावरती घालायचा असतो. मग तुम्हाला कॉलेजला जाताना टी शर्ट्स असतील मऊ मऊ आपले सॉफ्ट होजियरीचे, अतिशय सॉफ्ट असे छान कुर्ते असतील, अशा वेळेला आत काय घालावं कळत नाही. जर तुम्ही अशा वेळेला अशा लेस किंवा लाइनिंगचे वगैरे कपडे घातले तर ते 100% पातळ कापडाच्या आतून दिसायला लागतात. त्यामुळे ते घ्यायचे नाहीत. मग काय घ्यायचं, असं स्मूथ टेक्स्चर घ्यायचं. दुसरी गोष्ट, त्याची जी सुरुवात आहे, त्याची जी नेकलाईन आहे ती अजिबात त्याचे टोकं दिसता कामा नये. म्हणजे ती कुठे सुरू झाली कुठे संपली कळलं पण नाही. त्याला टेक्निकल भाषेमध्ये सीमलेस ब्रा असं म्हणतात. त्यामुळे टी शर्ट ब्रा ही सीमलेस ब्रा असते. त्याच्या सीम्स म्हणजे त्याची शिलाई कधीच दिसून येत नाही. आता रंग निवडताना कंपल्सरी तो तुमच्या त्वचेचाच रंग निवडायचा. मग त्याला तुम्ही स्किन कलर म्हणा, न्यूड कलर म्हणा, आपल्या एक्झॅक्ट स्किन टोनच्या, म्हणजे गोऱ्या असाल तुम्ही, गव्हाळ असाल, थोड्याशा छान सावळ्या डार्क असाल किंवा अगदी डार्क चॉकलेटी रंगाच्या तुम्ही असाल तरी सुद्धा तुमच्या रंगाच्या ब्राज आता मिळतात प्रत्येकाच्या वॉर्डरोबमध्ये. जसं लाउंज ब्रा आहे तशीच टी शर्ट ब्रा असायलाच पाहिजे. नंबर 3
अशी ब्रा जी तुमच्याकडे माझ्या मते असायलाच पाहिजे. कारण माझ्याकडे भरपूर कमेंट्सनं जे माझं कमेंट सेक्शन भरलेलं असतं की या ड्रेसच्यात काय घातलेलेस, उर्मिलाताई तू हा जो फ्रॉक घातलेला आहे त्याच्यात काय घातलेले, सांगते ती आहे अशा पद्धतीची स्ट्रॅपलेस ब्रा प्रत्येकीच्या कपाटामध्ये असायलाच पाहिजे. जेव्हा जेव्हा तुम्ही ट्यूब नेक घालता, स्लीवलेस घालता, छोट्यासा कुठचं तरी स्लीव्ज असते, पट्टी असते, स्ट्रॅप्स असतात, स्पगेटी टॉप्स असतात, वेगवेगळे फॅन्सी जे आपले कपडे असतात ज्याच्यामध्ये आपल्याला शोल्डरवरती कशाच पद्धतीचा स्ट्रॅप नको हवा असतो, अशा वेळेला स्ट्रॅपलेस ब्रा परफेक्ट असते तुमच्यासाठी. आता स्ट्रॅपलेस ब्रा विकत घेताना काय काय बघायचं, माझ्या ब्रा इतक्या का चांगल्या टिकतात हे व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे. खालून सपोर्ट पाहिजे, बेस्ट सपोर्ट, कारण आता तुम्हाला वरून स्ट्रॅप्स नाही आहेत बरोबर. त्यामुळे इथे मी वायर्डवाली घेतली. शक्यतो स्ट्रॅपलेस ब्रा वायरवाली घ्यावी, म्हणजे इथे चांगला तगडा छान सपोर्ट मिळतो. पण काहींना वायरनं त्रास होतो, हाडांना टोचतं असं वाटतं, स्पेशल ज्यांना थोडंसं पोट असतं, आता मला पण ते जाणवतं. तर अशा वेळेला पोटाला ती वायर रुतू शकते जेव्हा जेव्हा स्पेशली आपण बसतो. त्यामुळे तुम्हाला नॉन वायर्ड सुद्धा अप्रतिम स्ट्रॅपलेस ब्रा आता बाजारात आहेत. मी इथे तुम्हाला फोटो दाखवते. आता आणि कुठली गोष्ट बघायची, दुसरी गोष्ट म्हणजे इथल्या बाजूनं वरच्या साईडनं किंवा म्हणजे इथून जाताना बस लाईनच्या किंवा साईडच्या पट्टीनं त्याच्यामध्ये सिलिकॉन असावं, त्यामुळे ते त्वचेला अप्रतिम चिकटतं आणि इथे स्ट्रॅप नसला तरी तो आधार अप्रतिम मिळतो. तिसरी गोष्ट म्हणजे खूप लोकांना असं वाटतं की इथे अंडर बसला अप्रतिम सपोर्ट पाहिजे, स्ट्रॉंग सपोर्ट, हा झाला एक्स्ट्रा स्ट्रॅपचा सपोर्ट. पण लोक कशाच्या बाबतीत दुर्लक्ष करतात तर ते म्हणजे साईड सपोर्ट. साईडला इथे जे आपल्या बस लाईन मधून तुमच्या पाठीकडे जी गोष्ट जाते, हे जे एक्स्ट्राचं जे कापड आहे, हे कापड जाड ब्रॉड असणं, अप्रतिम कम्फर्टेबल असणं आणि नंतर ते हुक पर्यंत जाताना संपूर्ण बॅकला आपल्या सपोर्ट करणारं जेव्हा जेव्हा असतं, तेव्हा तेव्हा तुम्हाला स्ट्रॅपलेस ब्रा जरी घातली तरी अप्रतिम सपोर्ट मिळतो. आणि खूप लोकांना बॅक पेन होतं, त्यामुळे लोकांना असं वाटतं की अरे माझे फ्रंट मसल्स दुखत नाहीयेत, कारण चुकीचे ब्रा घातलं तर इथे अंडर आर्म्सला आणि इथे दुखायला लागतं. त्यामुळे असं वाटतं की मी नाही घातलेले चुकीचे इनरवेअर्स. पण खरं तर ऍक्च्युली तुम्ही जेव्हा हे जे साईडचं कापड असतं जे महत्वाचं आहे, ते जेव्हा पातळ लेसचं काहीतरी छोटंसं काहीतरी घेता, दिसायला चांगलं वगैरे आहे म्हणून किंवा स्वस्त आहे म्हणून, त्यावेळेला तुमचा बॅक पेन सुरू होतो, कारण तुमच्या साईडला अजिबातच सपोर्ट करणारं असं जाड छान कापड नाहीये. म्हणून नंबर 4, प्लंजिंग ब्रा. ओके, म्हणजे काय तर प्लंजिंग नेकलाईन नावाचा एक प्रकार असतो, म्हणजे सगळ्यात डीपेस्ट नेकलाईन, तुमची बस्ट पूर्ण संपून अगदी आता पोट सुरू झालंय इथपर्यंत जे नेकलाईन असतं त्याला प्लंजिंग नेकलाईन म्हणतात. तर तशा आता ब्रा पण येतात. उदाहरणार्थ इतकी डीप प्लंजिंगची ब्रा, म्हणजे तुम्ही कितीही खोल गोष्ट घातली तरी सुद्धा त्याचा सपोर्ट तर छान आहे, अतिशय छोटा तरी पूर्ण डीप आहे. आता इश्यू काय होता सांगते तुम्हाला. प्लंजिंग नेकलाईन जेव्हा तुम्ही विकत घ्यायला जाता तेव्हा शक्यतो वायरवाल्या येतात. पॅडेड ब्रा तुम्ही विकत घ्यायला गेलात की थोडासा मला सपोर्ट पाहिजे, किंवा ज्यांचे स्मॉल बस्ट लाईन आहे, किंवा ज्यांना खूप छान छान ड्रेसेस आणि फ्रॉक्स आणि टी शर्ट घालायचे असतात, पण इथून थोडासा पॅडेड सपोर्ट आवडतो कम्प्लिटली कापड घालण्यापेक्षा, अशा सगळ्यांना कॉम्प्रोमाइज करावं लागतं वायर्ड ब्रा घालून. जेव्हा तुम्हाला अजिबात ते दुखणारं टोचणारं हाडामध्ये वायर्ड ब्रा नको हवी असेल, म्हणजे नॉन वायर्ड ब्रा पाहिजे असेल, पण तरी सुद्धा प्लंजिंग नेकलाईन पाहिजे असेल, तर बेस्ट ब्रा मार्क्स अँड स्पेन्सर मध्येही मिळते. याच्यामध्ये स्लाइटली पॅडिंग पण आहे, त्यामुळे इथून साईडनं अप्रतिम सपोर्ट होतो. त्याचबरोबर प्लंजिंग नेकलाईन म्हणजे डीप नेकलाईन असल्यामुळे, असे समजा हे शर्ट्स आहेत, त्याची डीप नेकलाईन आहे आणि तुम्हाला खूप छान छान फ्रॉक्स, खूप वेळेला फ्रॉक्स तसे असतात की अगदी हलकंसं छान डीप नेकलाईन असते आणि त्या फ्रॉक्सच्या आत तुम्हाला असं छान खालून सपोर्ट असणारं खूप उत्तम ब्रा पण पाहिजे असते, पण तरी ती हाईड पण झाली पाहिजे, पण एकदमच डायरेक्ट तुम्हाला अशी स्टॅपलेस घालायची नाहीये, एवढी काही गरज नाहीये. अशा वेळेला अप्रतिम सपोर्ट आहे, उत्तम पुशअप ब्रा आहे, पण तरीही वायर नाहीये, तरीही हलकीशी पॅडेड आहे आणि तरीही येस, आता हा मुद्दा सांगते, ग्रे कलरची आहे. ही ब्रा तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच पाहिजे. आता आपण रंगाकडे वळूयात. तुमच्याकडे अजिबातच ही ब्रा नसायला पाहिजे असं मला वाटतं, ती म्हणजे व्हाईट ब्रा. साधारण व्हाईट रंगाची, पांढऱ्या रंगाची ब्रा जगात काही घातलं तरी त्याच्यातून दिसते. तुम्ही रंग घाला त्याच्यातून ती दिसते. पांढऱ्या रंगाच्या आत सुद्धा पांढऱ्या रंगाची ब्रा लगेचच उठून दिसते. त्याच्यामुळे शक्यतो पांढऱ्या रंगाची ब्रा टाळा विकत घेणं. त्याच्याऐवजी कोणते रंग घ्यायचे लगेच सांगते. स्किन कलर एक्झॅक्ट तुमचा न्यूड कलर, स्किन कलर जर मिळाला, क्या बात है. ब्लॅक, ब्लॅकच्या आत घालण्यासाठी परफेक्ट ब्लॅक ब्रा. अशा पद्धतीची ग्रे, अशा पद्धतीनं 3 ब्रा मध्येच फक्त इन्व्हेस्टमेंट करा. वेगळे रंग अजिबात घ्यायला जाऊ नका, कारण माझे पैसे वाया गेलेले आहेत. मला पश्चाताप झालेला आहे पांढरी ब्रा घेऊन. नंबर 5, स्पोर्ट्स ब्रा.
त्याच्या नावातच आहे, जेव्हा जेव्हा तुम्ही एक्झरसाइज कराल, व्यायाम कराल, शरीराची हालचाल कराल, तेव्हा घालण्यात येणारी अतिशय सपोर्टिव्ह, कम्फर्टेबल स्पोर्ट्ससाठीची, ॲडव्हेंचरसाठीची करेक्ट ब्रा म्हणजे स्पोर्ट्स ब्रा. जे इथे कोणी व्यायाम करत असेल त्यांना माहित असेल, जेव्हा आपण व्यायाम करतो, हालचाल करतो, अगदी चालतं सुद्धा खूप मनापासून, परफेक्ट सिन्सिअरली जेव्हा आपण एक्झरसाइज करतो, तेव्हा काय होतं, तर आपलं शरीर प्रसरण पावतं. म्हणजे आपलं जे जो आकार आहे, व्हॉल्यूम आहे, दंड असतील, बसलाईन असेल, पूर्ण हाडाचा सगळीकडे ते थोडंसं वाढतं. दुसरी गोष्ट स्वेटिंग होतं. तिसरी गोष्ट आपलं बॉडी टेम्परेचर पण वाढलेलं असतं. अशा वेळेला जी अशी डोक्याच्या वरून घालण्याची ब्रा असते, ती घाम, अडचण याच्यामध्ये ती अडकते आणि आपल्याला असं होतं हे माझ्याच साईजची ब्रा आहे ना नक्की स्पोर्ट्स ब्रा. आणि जर चढणारी डोक्याच्या वरून घालणारी नेकलाईन वरून अशी तुम्हाला जर स्पोर्ट्स ब्रा विकत घ्यायची असेल तर ती किमान लूज तरी असावी. त्यानं काय होतं सांगते. अशा पद्धतीच्या फक्त वरून घालण्याच्या ब्रास अडकून बसतात इथे. ओके, आणि मग त्या पटकन खाली जात नाहीत, सगळे विस्कटतात केस आणि पेन होतो आणि मागून हुकचा जो सपोर्ट असतो त्याच्यासारखं जगामध्ये काही नाही. आता ह्या ज्या ट्रेडिशनल हुक्स असतात अशा पद्धतीचे स्टीलचे टोचणारे, त्याच्यावरती तुम्हाला जर बॅक बेंचेस वगैरे मारायचे तर अशा वेळेला त्या टोचतात. मग वेगळ्या पद्धतीचा हुक असायला पाहिजे, बरोबर. आणि म्हणूनच माझ्या मते सगळ्यात अप्रतिम स्पोर्ट्स ब्रा, येस, आणि मी हे कॉन्फिडेंटली म्हणू शकते कारण मी खूप वेगवेगळ्या ब्रँड्सच्या स्पोर्ट्स ब्राज वापरलेल्या आहेत. पुमा या कंपनीला जी स्पोर्ट्स ब्रा बनवता येते, क्या बात आहे. म्हणजे तुम्हाला दिसत असेल प्लास्टिकचा हुक आहे, एक तर मेटल नाही, त्यामुळे तुम्हाला रॅश येणार नाही, घाम, स्वेटिंग, ओलं त्याच्यामध्ये चिकटून बसणार नाही, ते दुखत नाही, दीर्घकाळ टिकतं. पुन्हा एकदा 5-5, 10-10 वर्ष टिकणाऱ्या या ब्रा आहेत. एकदाच घ्यायच्यात, वन टाइम इन्व्हेस्टमेंट असते. त्याच्यानंतर हे वरून पण चढवू शकता, फक्त मागून जाणाऱ्या आहेत आणि अशा पद्धतीनं फक्त एकदा त्याच्यामध्ये असा उभं हुक टाकलं की ते अजिबात निघत नाही. तुम्ही कुठल्याही पद्धतीनं वाका वळा, किती फ्लेक्सिबिलिटी, स्ट्रेचिंग वगैरे करा. आणि सगळ्यात महत्वाचं, जी घामानं चिंब होते ही ब्रा, ती डायरेक्ट रोजच्या रोज धुवायला टाकता येते कारण तिथून कुठूनच पॅड बाहेर येत नाही. स्पोर्ट्स ब्राजमध्ये शक्यतो रिमुव्हेबल पॅड्स असतात आणि त्यानं डोक्याला झंझट होते. त्याच्यामध्ये वेगवेगळे रंग आहेत. अशा पद्धतीचे तुम्हाला दिसत असेल ब्रॉड अप्रतिम सपोर्ट आहे, मोठ्या स्ट्रॅप्स आहेत. जो मोठा सपोर्ट पाहिजे साईडला पण तुम्हाला दिसत असेल केवढा मोठा सपोर्ट आहे आणि इथे त्याला स्वतःचा शेप आहे, त्याच्यामुळे त्याला मस्त सपोर्ट मिळतो सगळीकडून, स्वतःचा आकार असतो आणि अशा पद्धतीनं याला मागच्या बाजूनं हुक्स पण आहेत, रंगही छान आहेत, तुम्हाला मॅचिंग पण करता येतं. सो आय थिंक पुमाच्या स्पोर्ट्स ब्राज घ्यायला आणि इन्व्हेस्ट करायला काहीच हरकत नाही. नंबर 6, ह्या ज्या अशा निपल पेस्टीज वगैरे असतात, इथे मी फोटो दाखवते, त्या नाही घ्यायच्या. हे सगळं माझं करून झालेलं आहे. यांना अजिबात सपोर्ट मिळत नाही आणि त्या कधी पडतील काय याची सतत भीती वाटते. आणि तुम्ही किती फॅशन करायची म्हटलं तरी सुद्धा तुम्हाला जर असं जाणवलं की मला अनकम्फर्टेबल वाटतंय, तर तुमचा लगेचच कॉन्फिडन्स कमी होतो. मग जे फॅन्सी प्रकरण असतं अतिशय, म्हणजे अरे देवा, आता याला बॅकलेस पण आहे, वरूनही काही घालू शकत नाही आणि अगदी हार्डली तुमचे बस लाईन कव्हर होतीये, तुमचे बस्ट कव्हर होत आहेत, अशा पद्धतीचे ड्रेसेस, फ्रॉक्स, टॉप्स किंवा कपडे जर असतील, त्याच्या आत काय घालायचं सांगते. मग ज्या पद्धतीच्या टेप्स आहेत त्या खूप चांगल्या पद्धतीने लावा लागतात. अशा पद्धतीच्या बॉडी टेप्स पण येतात, त्या पण चांगल्या असतात, पण बऱ्याचदा त्या काढताना तुमचं ऑलमोस्ट वॅक्सिंग होतं जर तुम्हाला हेअर असतील तर. पण त्याच्यापेक्षा बेटर तुम्हाला अप्रतिम असं सांगते, ज्याला बटरफ्लाय सारखं सुद्धा म्हणतात, बटरफ्लाय ब्रा असं पण म्हणतात, पण ते म्हणजे अशा पद्धतीचे छान पॅचेस, म्हणजे बटरफ्लाय ब्रा सारखा त्याला प्रकार असतो. आतल्या बाजूनं त्याला चिकट सिलिकॉन असतो, त्यामुळे त्या ब्रास मस्त बसला कव्हर करतात, सपोर्ट करतात. तुम्हाला दिसत असेल हे लेफ्ट साईडला इथून असा सपोर्ट आहे, मध्ये हुक आहे. ओके, त्याचा अशा पद्धतीचं छान बॉक्स येतं आणि ऑफकोर्स याचा ब्रँड आहे ला सेन्झा, तिथून मी घेतलेलं. मध्ये ते दोन एकमेकांना चिकटून आहेत निपल पॅच, म्हणून असा प्लास्टिकचं कव्हर येतं आणि मधल्या बाजूला, दोन्हीच्या मधल्या बाजूला अशा पद्धतीनं टक करणारं हुक येतं, त्यामुळे ती अशा पद्धतीची बटरफ्लाय सारखी ब्रा होते. इथून तुम्ही सपोर्ट घेऊन अलीकडे आणू शकता पुश करताना आणि इथून, आणि अशा पद्धतीने ते स्टिक होतं. प्रॉपर चिकट त्याला आहे, अप्रतिम सपोर्ट आहे, याच्यात वेगवेगळे साईजेस येतात, खूप कम्फर्टेबल आहे. तेव्हाही ही गोष्ट महाग होती, पण मी हे इतक्या वेळा वापरलंय म्हणजे तरी याचं स्टिकिंग, याचा चिकट टिकून आहे. हे बघा, हे बघा, चिकटून राहते ते, इतक्या चांगल्या क्वालिटीचं आहे. सिलिकॉन असल्यामुळे खूप जास्त सपोर्ट मिळतो आणि तुम्ही ज्या ज्या गोष्टी तुम्ही इमॅजिन करू शकत नाही की याच्या आत काय घालावं बुवा असा जो प्रश्न पडतो, तेव्हा हे घालायचं असतं. नंबर 7, साडीकडे येऊयात. साडीचा ब्लाऊज जेव्हा आपण घालतो तेव्हा आत काय घालायचं, त्याची ब्रा आज मी तुमच्यावर शेअर करणार आणि ती म्हणजे काहीही नाही, पॅडेड ब्लाऊज शिवायचा. येस,
तुम्ही लक्षात घ्या, आपण मुळात ब्रा का घालतो? आपल्या बसला सपोर्ट करायला. तो आपला एक स्नायू आहे, त्याला कम्फर्टेबल आपल्याला करायचा आहे, बरोबर? तो सपोर्ट कुठून मिळतो? मी जसं म्हटलं तसं स्ट्रॉंगेस्ट मुख्य सपोर्ट हा इथे बसच्या आपल्या खालून मिळतो. तो ऑलरेडी जेव्हा तुम्ही ब्लाउज घालता, तेव्हा जे खालचं हुक असतं तुमचं, ओके? अशा पद्धतीचा स्लीवलेस ब्लाउज आहे, ज्याचं फ्रंट ओपन आहे. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही पॅड टाकू शकता आणि खालच्या या समोरच्या हुक्सनं त्याला खालून सपोर्ट मिळाला. इथून तर ब्राची जशी स्ट्रॅप असते तशा पद्धतीचे स्लीव्ज असतातच, बरोबर की नाही? किंवा संपूर्णपणे कव्हर करणारा असा सुंदर जरी ब्लाउज असला आणि माझ्याकडे बॅकलेस नसलेला सुद्धा ब्लाउज आहे, म्हणजे सगळा गळा वगैरे संपूर्ण बंद, त्याच्यामध्ये सुद्धा मी अशा पद्धतीचे पॅड्स शिवून घेते. त्याचं कारण असं, एकतर ब्लाउज हा एक्झॅक्टली ब्रा सारखं काम करतो. एक्झॅक्टली वरून सपोर्ट देतो, खालून सपोर्ट देतो. तुम्हाला पाहिजे तसे हुक्स लावता येतात आणि साईडनं माया सोडता येते, जागा सोडता येते. तुम्हाला पाहिजे तसं छान शिवून घेता येतं. त्याच्यात कापड असतं, बरोबर? म्हणजे ब्रापेक्षा आणि कम्फर्टेबल कॉटन मिळतंय तुम्हाला. आणि पुढची गोष्ट सांगते, पॅड्स रिमूव्ह होत नाहीत. जशीच्या तशी जरी गोष्ट धुवायला टाकली तरी सुद्धा अस्तर असतं आणि त्याच्या आत गोल पॅड शिवलेलं असतं. त्याच्यामुळे तुमच्या बस साईज कोणताही असू दे, तुम्हाला कोणताही फॅशनेबल किंवा अगदी अंग झाकून असा कोणताही ब्लाऊज शिवायचा असला तरी सुद्धा ब्लाऊज हा नेहमी पॅडेड शिवायचा आणि शक्यतो त्याच्या आत कोणतीही ब्रा घालायची नाही. आता तुम्ही व्हिडिओच्या शेवटाला आलेला आहात आणि महत्त्वाची टिप मला तुमच्यावर शेअर करायची आहे, म्हणूनच व्हिडिओ माझ्या शेवटपर्यंत बघायचा आहे. या सगळ्या ब्राज इव्हेंच्युअली खराब होणार, बरोबर? जसं आपलं कपडे खराब होतात, कापड खराब होतं, त्याच पद्धतीनं जर अशा पद्धतीची वायर असेल तर ती कधीतरी वाकडी होणार, बरोबर? किंवा वायर्ड ब्रा जरी नसली, अशी कम्फर्टेबल तुमच्या घरातली वापरायची जरी ब्रा असली तरी सुद्धा ह्या सगळ्या खराब होतात. हुक तुटतात, बटन्स तुटतात. बऱ्याचदा हे या पद्धतीचं असं चांगल्या क्वालिटीचं मेटल किंवा प्लास्टिक जरी असलं तरी सुद्धा ते बक्कल तुटतं ऍडजस्ट करण्याचं. मग यांना किंवा माझ्या ब्रा 5-5, 7-7, 10-10 वर्ष कशा टिकतात? अशा पद्धतीची 20 रुपयाला एक अशी वॉशिंग मशीन मध्ये इनरवेअर धुवायला टाकायची पिशवी मिळते. ही उघडायची, त्याच्यामध्ये आपल्या सगळ्या ब्रा अशा टाकायच्या, वायरवाल्या, नॉन वायर्ड, लई फॅन्सी प्रकरण सगळं असं टाकायचं, एक्सेप्ट अशा पद्धतीचे जे स्टिकरचे पॅचेस असतात ते कधीच धुता येत नाहीत, ओके? मग ह्या ज्या कुठच्याही स्पोर्ट्स ब्रा सगळ्या याच्यामध्ये टाकून द्यायच्या आणि किती मोठी पिशवी झाली बघा. आणि त्याला असं छान तर चेन लावून टाकायची आणि आता ही जी पिशवी आहे ना, ही वॉशिंग मशीन मध्ये असे डम करून टाकायची. धुतलं जातं, स्वच्छ निघतं, सुंदर वास येतो. कुठले घामाचे डाग कुठचे राहिले असतील ते सगळं वॉश आउट होतं, वॉशिंग मशीन मध्ये मस्त फिरतं. अशा पद्धतीच्या पिशव्यांमुळे माझ्या आतापर्यंतच्या सगळ्या महागड्या ब्रा जशाच्या तशा उत्तम क्वालिटीच्या टिकलेल्या आहेत. काही वर्षांपूर्वी मी इनरवेअर्सवरचा वेगळा व्हिडिओ केलेला. अगदी तुमच्या ब्राचं माप एक्झॅक्टली कसं ओळखायचं, तो हा व्हिडिओ. तुमच्याकडे कोणत्या कोणत्या वेगवेगळ्या ब्राज असायला पाहिजेत, ज्याच्यामुळे खूप वेगवेगळे फॅन्सी वेस्टर्न असतील, इंडियन ट्रेडिशनल असतील कपडे घालता येतात, त्याचाही वेगळा व्हिडिओ केलेला आहे. तो पण मी इथे दाखवते. तर अशाच पद्धतीनं आता मला खऱ्या अर्थानं नेक्स्ट व्हिडिओ, माझ्या मते अशा कोणत्या 5 चड्डू आहेत ज्या तुमच्याकडे असायलाच पाहिजेत कपाटात, असा मला घेऊन यायचा आहे. मला कमेंट बॉक्समध्ये जर खूप ठिकाणी हो किंवा येस आलं तर मी त्याचा नक्की व्हिडिओ घेऊन येईल. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला थँक्यू. आय लव्ह यू.